योगेश सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यातलं क्राईम. सगळेजण त्याच्यावर बोट ठेवतात की कोयता गँग असेल, अजून कुठल्या गँग असतील, अगदी दिवसा ढवळ्या चोरीच्या घटना घडतात. आता परवाची घटना आहे की 50 लाखांची भर रस्त्यावरनं लूट झालेली आहे. तर पुणे किंवा नागपूरसुद्धा काही कमी नाही आहे. तर हे कॅपिटल सिटी होत आहेत, क्राईम सिटी होत आहेत. आता पुणेसारखी सुसंस्कृत शहर जर क्राईम सिटी होत असेल तर ही गंभीर बाब आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एक गोष्ट पुण्याच्या बाबतीत, कारण मी पुण्याचे स्वतः 2 वेळा दौरे केलेत ह्या विषयाला घेऊन. मी स्वतः तिथे पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन मी स्वतः बैठक घेतली की याची नेमकी कारण काय. एक लक्षात येतं की जे कोण क्राईम जे होत आहे ते ग्रामीण भागामधनं शिरकाव होऊन होत आहे. पुणे शहरामध्ये गँगस्टर्स राहत नाहीत. हे जे काही गुन्हेगार आहेत ते पुणे शहरामध्ये नाही आहेत, हे ग्रामीण भागामधनं आतमध्ये जास्त येत असतात. ह्याच्यामध्ये जुनेल म्हणजे लहान मुलांचा समावेश जास्त आहे. काय करतात काही गँगस्टर्स, हे गुन्हेगार जे आहेत ते लहान मुलांकडनं क्राईम करून घेतात आणि मग त्यांना अर्थात त्यांना आपलं अटक करू शकत नाही, त्यांना बालसुधारगृहामध्ये आपल्याला पाठवावं लागतं. त्याचा फायदा घेऊन काही लोक क्राईम तिथे करतात. त्या अशा पण काही गोष्टी आपण आयडेंटिफाय केल्या. असे छोटे गुन्हे असतील, काही संख्या कमी असेल, पण इतर जे मोठे गुन्हे घडत आहेत किंवा ड्रग्स सारखा घटना घडत आहेत. ही ड्रग्सची समस्या तर ही पूर्ण जगामध्ये आहे. ह्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच आहे असाचा भाग नाही. ड्रग्सवरती आपण जो ड्राईव्ह घेतलेला आहे, आता आपण ANTF म्हणजे अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण जी स्थापना केली आहे. आता आपला असं निर्णय आपण घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त ड्रग्सवरती काम करणारी वेगळी टीम असणार आहे पोलिसांची. मग गृहमंत्रालयाचं खास पुण्याकडे लक्ष आहे का? म्हणजे पुण्याचं स्वरूप बदलणार का, चेहरा बदलणार का? 100% बदलेल. आणि हे सायबर सिटी आहे, सुसंस्कृत शहर आहे. कोयता गँग वगैरे असे कुठले गँग तिथे ऍक्टिव्ह नाहीये. मी मगाशी म्हटलं लहान मुलांकडनं कुठेतरी दबदाटी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं नाही, पण हे एकाच गँगकडनं कंटिन्यूस होतं असं नाही. ओके, लहान मुलांच्याकडनं हातात कोयता द्यायचा, जरा दुकान फोडून नये, मग त्यांना आपले 200-300 रुपये दिले, हे दुकान फोडून येतात. अशा पद्धतीचे जे क्राईम करून आपण तिथे ह्या अशी घटना घडू नये ह्यासाठी पुण्यामध्ये आपण आता पोलीस स्टेशनची आपण संख्या पण वाढवतोय. पुण्यामध्ये आता संख्याबळ देखील आपण आता वाढवतोय. पुण्यामध्ये सीसीटीव्हीचा आपण कव्हरेज आता आपण वाढवतोय. क्राईम कव्हर करण्यासाठी जे गोष्टींच्या तिथे इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता ते आपण सगळं वाढवतोय आणि 100% पुण्याचं क्राईम आपल्या भविष्यात कमी होताना दिसेल. आपले गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं शहर म्हणजे होमटाऊन खुद्द नागपूर, उपराजधानी आपल्या राज्याची, तिथे देखील क्राईम कमी नाहीये, क्राईम वाढतोच आहे तिथे. नाही, नागपूर जर का आपण बघितलं सध्या क्राईमच्या दृष्टीने 27व्या नंबरवरती आहे. असं विरोधकांकडनं नेहमी अशी एक जाणून बुजून चर्चा केली जाते की नागपूरमध्ये क्राईम वाढतोय, पण सध्या 27 नंबरवरती आहे नागपूरमध्ये इतकं क्राईमचं लेवल नाही आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री साहेब आहे, त्यांच्याकडे गृह खातं आहे म्हणून ती चर्चा काही विरोधक तिथे करत असतात. परंतु बघा, शेवटी प्रत्येक जिल्ह्यावरती, आता मी शहरी भागाचा गृहराज्यमंत्री म्हणून प्रत्येक शहरावरती कमिशनरवरती माझं लक्ष असणं आणि पोलिसांकडनं कडक कारवाई करून घेणं, ह्याच्यामध्ये 100% आम्ही यशस्वी होतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.